आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या आणि देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात पाहूयात स्पीड न्यूज। भाजप उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। भाजपचे धनंजय महाडिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पियुष गोयल आणि अनिल बोंडे अर्ज भरणार आहेत। धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, त्यामुळे राज्यसभेची 6वी जागा बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। भाजपकडून माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। अमरावतीच्या मोर्शी वरुड मतदारसंघातून अनिल बोंडे 2 वेळा विधानसभेवर निवडून आले होते, मात्र 2019च्या निवडणुकीत अनिल बोंडेंचा पराभव झाला होता। तर राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगडी यांचं नाव निश्चित झालंय, तर दिल्ली हायकमांडच्या निर्णयामुळे राज्यातील अनेक इच्छुक काँग्रेस नेते नाराज झाल्याची चर्चा आहे। संजय निरुपम आणि मिलिंद देवरा राज्यसभेच्या या जागेसाठी उत्सुक असल्याची माहिती मिळते। आज दिल्लीमधील हायकमांड बरोबरची काँग्रेस मंत्र्यांची बैठक होणार होती, मात्र ही बैठक आता पुढे ढकललेली असून पुढच्या आठवड्यात बैठक घेतली जाणार असल्याची माहिती मिळते। सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्यामुळे ही बैठक होणार होती। संभाजीराजेंच्या उमेदवारी अडून शिवसेनेच्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचा हल्लाबोल सामनामधून करण्यात आलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला असं वाटत नाही, हे सर्व भाजपवाल्यांचं घाणेरडं राजकारण असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे। येस बँक आणि DHFL घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या अविनाश भोसलेंच्या कोठडीमध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे, त्यावर न्यायालय काय निर्णय घेतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अविनाश भोसले यांनी गैरव्यवहारामधील 292 कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप करण्यात आलाय। तर राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। कालच राणा दाम्पत्यांवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर आता पुन्हा नवनीत राणांच्या खारमधील निवासस्थानी पालिकेचं पथक दाखल होत असून राणांच्या घराची पाहणी करणार आहे। दुपारनंतर हे पथक राणांच्या घरी दाखल होईल। प्रयत्न करूनही महाविकास आघाडी सरकार पडत नसल्यानं भाजपनं आता सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी केलाय। सरकार पाडण्यासाठी भाजप राणा, राज आणि राणे यांचा वापर करत असल्याची टीका सेनेचे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे आणि ते पाचोरा इथं शिवसंपर्क अभियानात बोलत होते। नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळ वाद निर्माण झाला। आता नाशिकमध्ये किष्किंधचे स्वामी गोविंदानंद यांचा धर्मरथ येणार असून संध्याकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। दरम्यान उद्या सकाळी हनुमान जन्मस्थळाबाबत जाहीर चर्चा होणार आहे। नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळावरून वाद पेटलाय। नाशिककरांच्या वतीनं देवांग जानी हे गोविंदानंद महाराजांना आव्हान देणार आहेत। हनुमानाचा जन्म नाशिकमध्ये झाल्याचा भक्कम आणि सबळ पुरावा असल्याचा दावा देवांग यांनी केलाय। मुंबई महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या महिला, सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी सोडतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। एकूणच 236 जागांपैकी 118 प्रभाग महिलांसाठी असणार आहेत। मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत, तर 72 वर पोहोचलेली रुग्णसंख्या आता हळूहळू अधिकाधिक वाढते आणि गेल्या 24 तासात 375 रुग्ण सापडलेत। रविवारी एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झालेत। ऐन गर्दीच्या वेळेस पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली। मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी झालेली असून मुलुंड टोलनाक्यापासून JVLR पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे।
11वी ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज भरण्यास प्रत्यक्षात आजपासून सुरुवात होतीये। विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे। लॉग इन आयडी पासवर्ड तयार करून विद्यार्थी नोंदणी करून प्रवेश अर्ज भरू शकतील। राज्यात मान्सूनचं आगमन होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत, मात्र तत्पूर्वी राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय आणि त्यामुळे यंदा राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे। मार्च महिन्यापासून राज्यात उष्माघाताच्या 711 रुग्णांची नोंद झाली असून जवळपास 31 जणांचा मृत्यू झालाय। पावसाळा जवळ आल्यामुळे बळीराजा पेरणीच्या तयारीला लागला। दरम्यान बियाणं आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय। तसंच चढ्या भावानं विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दादा भुसे यांनी दिलाय। बाजारपेठेमध्ये फळांना कवडी मोल किंमत मिळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सोनपेठमधील कोरटेक येथील शेतकऱ्यानं शेतातील 5000 झाडांवर जेसीबी फिरवलाय। पारंपरिक शेतीला फाटा देऊन काहीतरी नवीन करावं या उद्देशानं दिनकर सूर्यवंशी या शेतकऱ्यानं पेरू आणि सीताफळाच्या झाडाची लागवड केली होती, मात्र नुकसान झाल्यानं शेतकऱ्यानं झाडं तोडली आहेत। उन्हाळी कांद्याचे दर गेल्या आठवड्यात घसरले होते, मात्र 2 दिवसांपासून कांद्याचे दर 1.5 पटीनं वाढले। कांद्याला आता 750 रुपये क्विंटल भाव मिळालाय। दरम्यान कांद्याला 1,500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दर परवडत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। वर्धा येथील यशोदा कंपनीच्या कपाशी बियाण्यांवर विक्री बंदीची कारवाई करण्यात आली आहे, तर 5 कृषी केंद्रांना कपाशी बियाणे न विकण्याचे आदेश देण्यात आले। कृषी विभागाच्या पथकानं छापा टाकून ही कारवाई केली आहे। राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील परिचारिका या बेमुदत संपावर असून आज त्यांच्या संपाचा 4था दिवस आहे। त्यामुळे राज्यातील या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून राज्यभरात जवळपास 20,000 परिचारिका या बेमुदत संपावर आहेत। गोंदिया जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आणि मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे। मागील काही दिवसांपासून तिरोडा परिसरामध्ये मोटरसायकल आणि घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती। अशातच 2 मोटरसायकलसह 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। दौंड तालुक्यामधल्या हाती पैसे वसूल करत असलेल्या सर्कल दर्जाच्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुणे सोलापूर महामार्गावरील यवतचा सर्कल अधिकारी चक्क वाळू माफियांकडून पैसे घेत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतोय। भंडाऱ्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलंय। भंडाऱ्यात 2 नव्या रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता, मात्र आता कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानं प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे। जळगावमध्ये डिझेल टंचाई असून डिझेल कंपन्यांकडून पुरवठ्यात 50% कपात करण्यात आली आहे। डिझेलची रक्कम कंपनीकडे जमा करून देखील पंप चालकांना डिझेल साठा मिळत नसल्यानं पंपधारकांना मोठा फटका बसतोय, तर डिझेल मिळत नसल्याचं ग्राहकांचे सुद्धा त्यामुळे हाल होत आहेत। प्रवास वेगवान आणि सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनानं पॅसेंजरऐवजी मेमू गाडी सुरू केली आहे, मात्र भुसावळ इगतपुरी या मेमू गाडीला सुरुवातीपासूनच अडथळे येत असून आता ही गाडी 1 जूनपर्यंत 5 दिवसांसाठी नाशिकपर्यंत शॉर्ट टर्मिनेट केली आहे। त्यामुळे ही गाडी 28 मे पासून 1 जूनपर्यंत इगतपुरीहून न सुटता नाशिकहून सुटणार आहे। खनिज विकास निधीमधून सुरू करण्यात आलेले चंद्रपूरच्या रामाळा तलावाचं खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। गेले 2 महिने खोलीकरणाचं काम वेगवान पद्धतीनं करण्यात आलं असून या तलावात सांडपाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्र तातडीनं उभारण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। सोमवती अमावस्येनिमित्तानं जेजुरीमध्ये खंडेरायाची मोठी यात्रा भरली। मोठ्या संख्येनं भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये दाखल झाले आहेत आणि या पार्श्वभूमीवर गडावर आकर्षक रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे।
पुण्यामध्ये एनडीएचा दीक्षांत समारंभ पार पडला. 142व्या तुकडीचा हा समारंभ होता. यामध्ये विद्यार्थ्यांकडून संचलन करण्यात आलं. तर या समारंभाचे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे प्रमुख पाहुणे होते. सोलापूर वळसंग येथील ग्रामदैवत रामलिंग चौंडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. ग्रामदैवत रामलिंग चौंडेश्वरी देवीची यात्रा 5 दिवस मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली. तर 5 दिवसांच्या यात्रेत ओम नाईक, नरसिंह, बाळबट्टल, चोळम्मा देवी मिरवणूक, रथ उत्सव, काट्याची मिरवणूक काढण्यात येते आणि यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक येत असतात. भिवंडी तालुक्यामधील पिंपळघर येथील जलपरी डॉली पाटील हिची हरियाणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आणि डॉली पाटील हिची 4 जून ते 13 जून दरम्यान पंचकुला हरियाणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी ती जाणार असून डॉलीला उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी शुभेच्छा दिल्या. देशातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा कमी असल्याने येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये वीज संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर या संस्थेच्या अहवालामध्ये हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ज्ञानवापीमध्ये वजूखाना की शिवलिंग या प्रकरणी आज वाराणसी जिल्हा कोर्टात सुनावणी होती. यावेळी अंजुमन इंसजारिया मशीद समितीच्या वतीनं संपूर्ण प्रकरण फेटाळण्यासाठी युक्तिवाद करण्यात येत असून त्याच वेळेस ज्ञानवापी परिसरामधील शिवलिंगाचे पुरावे सादर करणार असून त्यावर खटला चालवण्याची बाजू मांडण्यात येणार आहे. सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर असून दिल्लीत पेट्रोल 96 रुपये 72 पैसे तर प्रति लिटर आणि डिझेल 89 रुपये 62 पैसे प्रति लिटर विकलं जातं आणि देशातील सगळ्यात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी इथं 114 रुपये 38 पैसे प्रति लिटर आहे. ओला बनवणार आता सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणि लवकरच लॉन्च करणार असून इलेक्ट्रिक 2 व्हीलर यशस्वी झाल्यानंतर ओला इलेक्ट्रिक आता देशात आपली दुसरी सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे आणि ही कंपनी नवीन प्लांटसाठी जागा शोधते. नेपाळमध्ये तारा एअरच्या विमानाला अपघात झाला असून मुस्तांगमध्ये या विमानाचे अवशेष सापडले. तर या विमानात 4 भारतीयांसह 22 जण होते. ठाण्यातील त्रिपाठी कुटुंब या विमानातून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबाबत ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6नं एक खळबळजनक दावा केलाय. व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असून रशियाच्या सत्तेवर सध्या पुतीनसारखी दिसणारी व्यक्ती असल्याचा दावा MI6च्या प्रमुखांनी केलाय आणि मागील अनेक दिवसांपासून व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा होती. त्यामुळे गंभीर आजारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा MI6नं केलाय. अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. तर ओक्लाहोमामध्ये एक आउटडोअर मेमोरियल डे फेस्टिवलमध्ये गोळीबार झाला. त्यामध्ये 1 जण ठार, 7 जण जखमी झालेत आणि जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी 26 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. तर सुमारे 1,500 लोक या फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केलाय. कर्णधार हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिलची संयमी खेळीच्या बळावर गुजरातनं IPLचं विजेतेपद आपल्या नावावर केलंय. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघानं राजस्थानच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी देखील दिलेली नाही. गुजरातनं राजस्थानला 130 धावांवर रोखलं. तर IPLच्या 15व्या हंगामात राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्याला पराभव स्वीकारावा लागला असला तरी ऑरेंज आणि पर्पल कॅप दोन्ही राजस्थानच्या संघातील खेळाडूंना मिळाल्यात. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहलच्या फिरकीची जादू चालली. यावर्षीच्या IPL हंगामात सर्वाधिक 27 बळी घेऊन चहलनं इतिहास रचलाय. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरनं ऑरेंज कॅपची शर्यत जिंकली आहे. त्यानं IPLच्या या हंगामात केवळ सर्वाधिक धावाच केल्या नाहीत तर सर्वाधिक शतकं सुद्धा ठोकण्याची किमया साधली आहे. भारताच्या प्राची यादवनं पोलंडमधील पॅरानौकायन विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली पॅरानौकायनपटू ठरली आहे. गतविजेता नोवाक जोकोविच आणि अलेक्झांडर यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. पुरुष एकेरीच्या 4थ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या
सर्बियाच्या जोकोविचनं अर्जेंटिनाच्या खेळाडूचा पराभव केलाय. आणि यानंतर स्पेन न्यूजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि या पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी रेणुका जोशी.